नमस्कार, मी आणि माझी बहीण बनवणार आहे तवा पिझ्झा। तर चला बघूयात काय काय सामग्री वापरलेली आहे। इथे आपण वापरलेले आहे मशरूम, टोमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च। या टॉपिंग्स आम्हाला आवडतात म्हणून आम्ही वापरलेले आहे। तुम्ही याऐवजी दुसरा टॉपिंग सुद्धा वापरू शकतात। आता चला बघूयात आम्ही कोणते सॉसेस वापरलेले आहेत। इथे मी टोमॅटो सॉस, पिझ्झा पास्ता सॉस, मोझरेला चीज, आपल्याला मोझरेला चीजही वापरायचा आहे, कंपल्सरी आहे। आणि आपण इथे हे गार्निशिंगसाठी घेतलेले आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। ठीक आहे, तर आपण बनवणार आहे तवा पिझ्झा। त्यामुळे आपण आधी सगळे व्हेजिटेबल सॉर्ट करून घेणार आहे, म्हणजे हलके हलकेसे फ्राय करून घेणार आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला आणि त्यात 4 चमचे तेल टाकलेले आहे। पहिले टाकून घ्यायचा आहे कांदा। जास्तही आपल्याला फ्राय नाही करायचा आहे, मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचा आहे। आता मशरूम टाकून घेऊयात। हे आपण जास्त फ्राय नाही करायचं आहे, कारण की आपण तवा पिझ्झा बनवणार आहे, तर त्याच्यामध्ये कच्चं लागू नये, त्याच्यामुळे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण शिमला मिरची टाकून घेऊयात। तुम्ही कोणतीही टॉपिंग व्हेजिटेबल घ्या, पण टोमॅटो जर तुम्ही फ्राय करणार आहे, सॉटे करणार आहे, तर मग सगळ्यात लास्टला घ्या। ठीक आहे, आता चला टोमॅटो टाकून घेऊया। सगळे व्हेजिटेबलला चांगल्या प्रकारे सॉटेड करून घेतले। हे असं 2 ते 3 मिनिटं कच्चं फ्राय करून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग थोड्याशा वेळानंतर काढून घ्यायचे आहे। सगळ्या टॉपिंगचा मस्तपैकी असा वास येईपर्यंत आपण मस्तपैकी सॉटे करून घेतलेला आहे। इथे आपल्याला रेडीमेड नाही तर घरी बनवून पिझ्झा बेस बनवून घ्यायचा आहे। पिझ्झा बेस वरती 1 चमचा पहिले टोमॅटो सॉस टाकून घेऊयात। 1 चमचा पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे। दोन्ही सॉसेसला मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण पिझ्झा बेस वरती। तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मी स्प्रेड करून घेतले आहे, कॉर्नर्स ठेवून घेतलेले आहे। आता टॉपिंग टाकून घ्यायचे आहे। पिझ्झा वरती तुम्ही तुमची कलाकारीही दाखवू शकता। इथे मला जे पण टॉपिंग आवडतात त्यांनी पूर्ण पिझ्झा बेस कव्हर करून घेतलेला आहे। आता आपण आपल्या आवडीनुसार चीज टाकून घेणार आहे। आता आपण थोडे चिली फ्लेक्स गार्निश करून घेणार आहे आणि ऑरिगॅनोही। इथे मी जाड तवा घेतलेला आहे, त्यावरती पिझ्झा ठेवून दिलेला आहे। जाड तव्यामुळे आपला पिझ्झा जळायचे चान्सेस खूप कमी राहतील। तर चला हे आपण 3 ते 4 मिनिटं चेक करत राहू की पिझ्झा कसा बनतोय आपला। अशा एका भांड्याने आपण पिझ्झा कव्हर करून घ्यायचा आहे। झाकण आपण ह्याच्यामुळे ठेवले आहे जेणेकरून पिझ्झा चांगल्या प्रकारे बेक होईल आणि वाफ चांगली। पिझ्झा आपण साधारण 8 ते 10 मिनिटं बेक करून घेणार आहे। इथे आपला बनून तयार आहे तवा पिझ्झा। तर चला बघूयात कसा झाला आहे पिझ्झा। हे बघा, तुम्हाला तर दिसतच आहे किती सुंदर दिसतोय आणि खालून बिलकुल जळाला नाही आहे। चला कट करून घेऊया त्याला आपण। चला तर मग आता मी तुम्हाला कट करून दाखवते। बघू शकता किती क्रंचीनेस आलेली आहे आणि सॉफ्ट पण आहे तेवढाच। इथे आपण एक स्लाइस काढून बघणार आहे किती छान दिसतो आहे आपला पिझ्झा आणि बिलकुल खालून जळालेला नाही आहे। तर हे पिझ्झाची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। थँक्यू। आता मी तुम्हाला हा पिझ्झा खाऊन दाखवते। खूप टेस्टी आहे। चीज तर खूप मस्त आहे आणि ह्याचे सॉस वगैरे एकदम टेस्टी लागते। तुम्ही जर डॉमिनोज, लॅपिनो, पिझ्झा हटचा जर पिझ्झा खाल्ला असेल तर सेम तशीच टेस्ट लागते आहे। म्हणून तुम्ही पण हा तवा पिझ्झा ट्राय करा, कधी ना कधी तर बरोबर ट्राय करा। हा म्हणजे 50 रुपयात तरी रेडीच होता हा पिझ्झा, एकदम स्वस्तात मस्त आणि टेस्टी होणारा हा असा पिझ्झा तुम्ही प्लीज बनवून बघा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।